सावर रे मना भाग सोडा. पार्थ म्हणाला, सांग ना, हा असा ड्रेस घालून तू कोणाला आकर्षित करणार होती? तो पुढं बोलतच होता की तिने त्याला धक्का दिला, पण यावेळी धक्का जोरातच दिलेला होता. त्यामुळे तो 2 पाऊल मागे गेला. तिच्या या रिॲक्शनने त्याच्या मुठी आवडल्याच गेल्या. तो आता खूप रागात बघत होता तिच्याकडे, कारण ही तिची दुसरी वेळ होती त्याला धक्का देण्याची. स्वरा म्हणाली, तुम्हाला काही हक्क नाही माझ्यासोबत हे असे शब्द बोलायची. ती डोळ्यात पाणी घेऊन बोलतच होती की मला येथे बोलावलं म्हणून मी आले होते. तुमचं काही काम नसेल तर मी जाते. असं बोलून ती जातच होती की त्याने तिला वडवतच डोअरला पुश केलं. त्याचे डोळे लाल झालेले होते. त्याचा अग्री लूक ऑन झालेलाच होता. आता ती घाबरलेली होती, कारण तो खूप रागात बघत होता तिच्याकडे आणि त्याने तिला पुश केल्यामुळं त्याचा अर्धा भार तिच्यावरच होता. हे असं होण्याची तिची पहिली वेळच होती, म्हणून ती अवघडलेलीच होती. स्वरा म्हणाली, सोडा मला, काय करताय? तिचं प्रेम होतं त्याच्यावर म्हणून ती रागातच म्हणाली होती, पण त्याची पकड अजून घट्ट झालेली होती. तो तिच्या चेहऱ्यांकडे बघू लागला होता, पण रागाने आज पहिल्यांदा तो तिचं इतक्या जवळून निरीक्षण करत होता. तिचे रडलेले डोळे, भिजलेले जाळ पापण्या, केसांची बट गालांवर रेंगाळत होती. ती रडत होती म्हणून तिचं नाक लाल सुद्धा झालेलं होतं आणि ओठ तर ते अगदी भरीवच होते. त्यात आज लिपस्टिक लावल्यामुळं पण त्याला ती लिपस्टिक बहुतेक आवडली नाही. त्याच्या भुवया आकसलेल्याच होत्या. ती त्याच्या पकडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करत होती. तिने आता रागानेच त्याच्याकडे बघितलं, पण तो उंच असल्यामुळं तिला मान कव्हर करावी लागलीच होती. मान वर केल्यामुळं तिच्या मानेच्या एका बाजूला असलेला काळा तीर त्याच्या नजरेतच आला आणि बस, तो एकटक तिच्याकडे बघत राहिला. ती अजूनही त्याच्या डोळ्यात बघत होती. सोडा मला, माझा हात दुखत आहे. ती रडतच थांबवत आता त्याच्याकडे कंप्लेंट केल्यासारखी बोलत होती. तेव्हा कुठं तो भानावर आला होता. त्याची पकड थोडी लूज झाली तसं पुन्हा तिने त्याला धक्का दिला. तिने बाजूला होताच एका हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडला, पण तिने त्याला पुन्हा धक्का द्यायला नाही पाहिजे होता, कारण तिचा तिसऱ्यांदा धक्का दिल्यामुळं तिचा जबडा आता त्याच्या हातातच होता. पार्थ म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली ग मला धक्का देण्याची? आता पण ते खूप जवळ होते एकमेकांच्या. त्यांचे श्वास तिच्या तोंडांवर आदळत होते. ती आता पुन्हा रडू लागली होती, कारण त्याने खूप जोरात तिचा जबडा पकडलेलाच होता. पण त्यातच त्याचं लक्ष पुन्हा तिच्या ओठांकडे गेलं आणि मग लिपस्टिककडे गेलं. त्याचा राग होताच आणि त्यातच त्याने पकड तशीच ठेवत एका बोटाने तिच्या ओठांवरची लिपस्टिक पुसायला सुरुवात केली. असं केल्याने तिचं रडणं थांबलं आणि एक शिरशिरी तिच्या शरीरातून आली. अंगांवरची लव ताट झालीच होती, पण तो मात्र त्याचं काम करण्यात मग्न झाला होता. ती लिपस्टिकचं त्याला नको होती. तो अगदी मन लावून हे काम करत होता, पण लिपस्टिक चांगलीच बसल्यामुळं ती पूर्णपणे पुसली जात नव्हती. पण हे त्याचं बोलणं ऐकून ती निशब्द झाली आणि डोळ्यात डोळे घालून त्याच्याकडे बघू लागली. तो काय बोलला हे तर आधी ती स्वतः डोक्यात प्रोसेस करत होती आणि जसं समजलं की तो तिला लिपस्टिक लावायची गरज नाही असं म्हणाला, ती शॉकच झाली होती. म्हणजे हे कोणतं रूप होतं त्याचं? एकदा रागात तिला त्रास देत आहे, वर तिच्यावर हक्कही दाखवत आहे. स्वरा मनातच म्हणाली, तुला मी काहीतरी म्हणालो होतो, बोल. अगदी स्लो आवाजात तो आता बोलत होता. काय होतं त्या आवाजात? प्रेम नाही, ते तो नाही करू शकत होता. त्याने आता तिचा जबडा सोडलाच होता आणि एकटक तिच्याकडे बघत होता. तोच बाहेरून कोणीतरी लॉक केलं तसा तो भानावरच जागेवर गेला. पण तो जे बोलत होता तो बोलला होता की नाही ही त्याच्या एक्सप्रेशनवरून ती आता गोंधळून गेलीच होती. काहीच झालं नाही असं त्याने रिॲक्शन केलंच होतं. तो त्याच्या चेअरवर जाऊन बसला. बाहेर जी व्यक्ती होती तिने पुन्हा लॉक केलंच होतं. आता ती देखील भानावर आली. पार्थ म्हणाला, तू जाऊ शकतेस. तो पुन्हा त्याचं मोड ऑन करत म्हणाला. ती आता त्याला थोडं थोडं ओळखायला लागलेलीच होती. तिने मागे ओढून डोअरच्या आरशात स्वतःला बघितलं. तिने केस नीट केले आणि दरवाजांचं हँडल पकडलं. वेट असं म्हणून तो जागेवरून उठला, पण तिने पाठच केली होती. तोच तिच्या अंगांवर मागून काहीतरी टाकल्यासारखं वाटलं. तिने खाली मान करून पाहिलं तर त्याचं कोट होतं. तिने आताही अजिबात त्याच्याकडे बघितलंच नाही, पण ती इतकी समजून गेली होती की
तिची पाठ दिसू नये म्हणून त्याने तो कोट तिला दिलेलाच होता. पण आता त्याला काहीच बोलायचं नव्हतं. बाहेरून पुन्हा लॉक झालं. तेव्हा तिने दरवाजा उघडला, पण समोरून बघून ती घाबरली होती, कारण समोर संदीप, शुभम आणि नंदा होत्या, जी तिनं ओळखलेलं होतं. त्या पार्थची आई आहे. इकडं जेव्हा खूप वेळ झाला पार्थ आला नाही, तेव्हा त्यांनी संदीपला विचारलं. त्याने मॅनेजरला कॉल करून विचारलं. पार्थ केबिनमध्ये आहे असं समजलेलंच होतं. पार्टी आता संपत आलेलीच होती. थोडे गेस्ट होते. नंदांनी संदीपला पार्थची केबिन कुठे आहे विचारत ते सर्व केबिनपर्यंत पोचलेलेच होते. पण 3 वेळा लॉक करून पण दरवाजा नाही उघडत होता. नंदा म्हणाली, संदीप, पार्थ असं काय काम करत आहे की त्याला दरवाजा उघडायला सुद्धा वेळ नाही. तू कॉल करून बघ त्याला. नंदा वैतागून म्हणाल्या. तो पार्थला कॉल लावतच होता की दरवाजा उघडला गेला आणि समोर एका सुंदर मुलीला पाहिलं. तिघांचे डोळे मोठे झाले. जास्त नंदाचे. त्यांनी स्वराचं निरीक्षण करायला सुरुवात केली. खूप सुंदर होती स्वरा, पण त्या बघतच होत्या की त्यांचं लक्ष तिने अंगांवर घेतलेल्या कोटवर गेलं. आणि फक्त त्यांचंच नाही, या दोघांचं पण देखील होतं. स्वरा घाबरतच तेथे उभी होती आणि इतका वेळही दरवाजात का उभी आहे म्हणून पार्थ जो चेअरवर बसत होता तो देखील तिच्या बाजूला येऊन उभा राहिला. झाला आता तर नंदा त्या दोघांची जोडी कशी दिसत आहे याचा विचार करू लागल्या. पार्थ असं स्वतःची कोणतीच गोष्ट वापरायला देत नव्हता, म्हणून त्यांनी स्वतः अक्कलेचे घोडे पडवायला सुरुवात केली. स्वरा, तू जाऊ शकतेस, त्याने तिला बघत म्हणाला. नंदा आणि समोर असलेल्या त्यांच्या मित्रांची नजर त्याला इशारा करून गेलेलीच होती. तिने भानावर येत त्यांच्याकडे बघितलं आणि एका बाजूने निघून गेली. ते सर्व ती गेली त्या दिशेने बघतच होते. पण पार्थने अलर्ट होतं. तुम्ही येथेच उभं राहणार आहात का अम्मा? त्याच्या आवाजाने ते आता केबिनच्या आत आले होते. तो त्यांच्या चेअरवर जाऊन बसला. संदीप, शुभम देखील बसले, पण नंदा उभ्याच होत्या. पार्थ म्हणाला, अम्मा बस आता, किती वेळ उभी राहणार आहेस ग? त्या त्यांच्याकडे बघत उभ्याच होत्या. नंदा म्हणाली, नाव काय म्हणालास तू तिचं मगाशी? नंदा बसत म्हणाल्या, तुम्ही तिघांनी काही खाल्लं की नाही? तो त्यांचा लॅपटॉप उघडत म्हणाला. त्याने तो प्रश्न टाळतच होता. पार्टी तर झालीच होती म्हणून ते थोडं कामाचं बघत होता. संदीप म्हणाला, अम्मा, स्वरा, झाला पचका. अर्थात संदीप. हो, पार्थने रागातच संदीपकडे बघितलं. नंदा म्हणाली, आवडली मला पार्थ. बोल, कधी मागणी टाकायला जायचं आपल्याला? त्या खुशीतच म्हणाल्या होत्या. त्याचं बोलणं ऐकून पार्थला आता रागच येत होता, कारण सध्या त्याला त्याच्या कॉफीच्या नवीन प्रोडक्टवर काम करायचं होतं. त्याला खूप काही अचीव करायचं होतं आणि नंदा त्याच्या लग्नाच्या मागे लागलेल्या होत्या. पार्थ म्हणाला, अम्मा, समजतेच तसं काही नाही आणि ती एक स्टॉप आहे जिला मी फक्त मदत केली, असं म्हणून तो पुन्हा त्याचं काम करू लागला होता. संदीप आणि शिवम आता शांत बसलेले होते. नंदा म्हणाली, अच्छा, स्टॉप आहे. मग या आधी कधी स्वतःची कोणतीच वस्तू कोणासोबत शेअर केली नाहीस तू. मग आता फक्त इथे काम करणाऱ्या मुलीला तू तुझा कोट देऊन मोकळा झालास. याबद्दल तू काय बोलशील? आता त्या त्याच्या चेहऱ्याचे निरीक्षण करत होत्या. नंदा असं बोलतच पार्थची लॅपटॉपवरची बोटं थांबलीच होती आणि तो मगाशी जे काही वागला ते आठवू लागला. मी तिच्याकडे खेचला जातोय का? की तिने मला प्रेम आहे असं बोलून दाखवल्यामुळं मी असा वागत आहे का? नाही, मला फक्त एक मुलगी म्हणून तिची काळजी वाटत होती, म्हणून मी तिला माझा कोट दिला. हा, हेच कारण आहे. मग ते हक्क दाखवणं, तो स्वतःशीच विचार करत होता. नंदा म्हणाली, पार्थ. नंदांनी पुन्हा त्याला आवाज दिला. पार्थ म्हणाला, अम्मा, ती फक्त एक इथे काम करणारी मुलगी आहे, बाकी काही नाही. आणि आता हा टॉपिक इथेच बंद कर प्लीज. असं म्हणून तो आत असलेल्या वॉशरूममध्ये गेला. त्याने स्वतः बेसिंगच्या आरशांसमोर बघितलं. त्या आरशात आता त्याला स्वरा दिसतच होती, जी त्याच्याकडे बघत होती. म्हणून त्याने त्या आरशाला हात लावला तर ती गायब झाली. त्याने तोंडांवर पाणी मारलं आणि स्वतःला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे कधीच होऊ शकत नाही. तिची आणि माझी बरोबरी कोणीच नाही करू शकत. ती एक स्टाफ आहे आणि मी मालक. आता त्याने मनातच बोलत स्वतःशीच एक निर्णय घेतला, जो उद्या जाऊन स्वराला पुन्हा त्रासात टाकणारच होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा
नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.